नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या दापोलीतल्या दौऱ्यासंदर्भातली. किरीट सोमय्या दापोलीमध्ये वादग्रस्त साई रिसॉर्टला भेट देण्यासाठी आले, मात्र रिसॉर्टवर जाण्यापासून किरीट सोमय्यांना पोलिसांनी रोखलंय. त्यामुळे ते पुन्हा आता मुंबईला परतणार आहेत. मात्र त्यापूर्वी ते आपल्याकडे असलेला प्रतिकात्मक हातोडा मुरुड ग्रामपंचायतीकडे सोपवणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या रिसॉर्टच्या विरोधात त्यांनी मोहीम उघडलेली आहे आणि हे रिसॉर्ट तोडलं जावं अशी मागणी ते सातत्याने करतायत. दरम्यान त्यांनी हा सुद्धा आरोप केला की हे जे रिसॉर्ट बांधलं गेले दापोलीमधलं आलिशान रिसॉर्ट हे माजी मंत्री अनिल परब यांचा आहे, पण परबांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत. ईडीने सुद्धा या संदर्भात त्यांची चौकशी केलेली होती. दापोली पोलिसांनी माझ्या तक्रारीवर अनिल परबच्या विरोधात एफआयआर नाही केली. इथे सी कोण रिसॉर्ट वेगळा असं भासवलं आणि त्याच्या मालकाच्या विरोधात केली. मग अनिल परब विरुद्ध का नाही, त्यांनी ते तपासून पाहायचं मान्य केलं. तर किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा दापोलीमधल्या त्या वादग्रस्त रिसॉर्टवर जाऊन धडकले, पण पोलिसांनी त्यांना आज जाऊ दिलं गेलं नाही. पण या आधी सुद्धा किरीट सोमय्या यांनी तिथं आंदोलन केलेलं होतं. हातोडा घेऊन ते पाडणार असं म्हणत त्यांनी ते आंदोलन केलेलं होतं, इशारा दिलेला होता. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे. शिवाजी, काय नेमकं घडलं आज? कारण हा दुसरा दौरा होता दापोलीचा किरीट सोमय्या यांचा हातोडा घेऊन. शिवाजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आताच किरीट सोमय्या या ठिकाणी येऊन गेले. मुरुडच्या साई रिसॉर्ट पाहणीसाठी ते आले होते, परंतु त्यांना साई रिसॉर्टपासून काही अंतरावरती पोलिसांनी रोखलं. दुरूनच त्यांनी इथून पाहणी केलेली आहे. पाहणीमध्ये त्यांना जे आढळलं ते त्यांनी सांगितलं, कारण जे साई रिसॉर्ट आहे हे साई रिसॉर्ट बेकायदेशीर आहे आणि साई रिसॉर्ट पाडलं जाणार अशा प्रकारचा सुतोवाच त्यांनी केलेला आहे. जेव्हा मुरुडमध्ये किरीट सोमय्या आले तेव्हा त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये अधिकाऱ्यांची भेट घेतली, तेव्हा मात्र त्यांचं समाधान झाल्याचं त्यांनी सांगितलं. कारण प्रतिकात्मक हातोडा घेऊन ते मुंबईतून मुरुडला आले होते. मुरुड ग्रामपंचायतीमध्ये महसूलच्या अधिकाऱ्यांशी त्यांची चर्चा झाली. तब्बल 20 मिनिटं चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेतून काय निष्पन्न झाला असं विचारलं असता ते म्हणाले की या संपूर्ण चर्चेमध्ये माझं पूर्णपणे समाधान झालेलं आहे. कारण ज्या पद्धतीने मी गेले काही दिवस पाठपुरावा करत होतो त्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे. सरकारने साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिलेले आहेत. हे साई रिसॉर्ट शिवसेना नेते अनिल परब यांचंच असल्याचा पुन्हा एकदा त्यांनी दावा केलेला आहे. साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर मात्र हालचालींना मोठ्या प्रमाणामध्ये वेग आलेला आहे. आपलं समाधान झालंय आणि हा जो हातोडा आहे प्रतिकात्मक हातोडा मी मुरुड ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करतो अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी तो जो हातोडा आहे तो मुरुड ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केलेला आहे. त्यांनी या परिसराची पाहणी केलेली आहे आणि आता पुढच्या हालचालीला सुद्धा वेग येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. 1 महिन्याच्या आत हे जे साई रिसॉर्ट आहे ते जमीनदोस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल, इतिहास जमा झाल्याचं पाहायला मिळेल अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा त्यांनी आज केलेलं आहे. आजपासून मुरुडचं साई रिसॉर्ट तोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात सुद्धा झाल्याचा सुतोवाच त्यांनी केलेला आहे. धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर बातमी आहे ती म्हणजे शिवसेनेच्या गोटातून. दसऱ्यानिमित्तानं दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याला मोठ्या संख्येनं शिवसैनिक गर्दी करतात. यंदाही 5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या निमित्तानं शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. पण हा मेळावा उद्धव ठाकरे गट घेणार की एकनाथ शिंदे गट यावरून जोरदार चर्चा रंगली. मुंबई महानगरपालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेनं अर्ज दाखल केलाय. मात्र मुंबई महानगरपालिकेनं अजून सभेला परवानगी दिलेली नाही. अशात मेळाव्यासाठी शिंदे गटही उत्सुक असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय. शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि आता दसरा मेळावा हायजॅक केला जातो असा आरोप वारंवार केला जातो. शिंदे गट आता दसरा मेळावा साजरा करण्याची देखील तयारीत आहे. शिवतीर्थावरती हा दसरा मेळावा होईल असंही बोललं जात आहे. काय सांगाल? खरं तर 1966 पासून शिवसैनिक दसरा मेळाव्यामध्ये ठाकरेंच्या विचाराचे सोनं लुटायला जात असतात आणि जवळजवळ आज आपण बघितलं की अनेक वर्ष जात होतं. 2 वर्ष फक्त हा मेळावा बंद होता. पहिला बाळासाहेबांचे विचार ऐकले जातात, त्यानंतर उद्धवजींचे विचार ऐकले जातात आणि खरं तर शिंदेंचा आता गट वेगळा झालेला आहे.
त्यांनी आमचे आमदार काही आपल्याकडे घेतलेले आहेत, निशाणी पण या ठिकाणी प्रयत्न केला आहे. त्यांनी आता उद्या शिवसेना भवनवर सुद्धा या ठिकाणी दावा सांगितलेला आहे. त्याप्रमाणे ह्याच्यावर सुद्धा ते दावा सांगू शकतात. परंतु माझ्यासारखे जे लाखो शिवसैनिक आहेत ते मात्र ठाकरेंचे विचार लुटण्याला त्या दिवशी जातील आणि ठाकरेंचे विचारच घेऊन आम्ही या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दसऱ्या मेळाव्याने आमची दिशा ठरते त्याप्रमाणे आम्ही काम करू. तर हे होते आमदार वैभव नाईक. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह अजित मांढरे, न्यूज18 लोकमत, कणकवली. शिवीगाळ आणि धमकी प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात दाखल प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केलाय. या प्रकरणी पोलिसांनी स्वप्ना पाटकर यांचा जबाब देखील नोंदवलाय. दरम्यान या चौकशीत काही महत्त्वाचे पुरावे आणि माहिती स्वप्ना यांनी पोलिसांना दिल्याचं पाटकरांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी लेखी पत्रामार्फत स्वप्ना पाटकर यांना बलात्कार आणि जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. हे धमकीचं पत्र नेमकं कोणी पाठवलं याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान या धमकी सत्रामागे संजय राऊत असल्याचा आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला होता. ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. दोघांमध्ये बंद खोलीत बराच वेळ चर्चा झाली. ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांनी दुसऱ्यांदा चव्हाणांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. काल चिपळूण तर आज लांजा इथल्या शासकीय विश्रामगृहात या दोघांची भेट झाली. मुंबई गोवा महामार्ग व्हावा हा कोकणवासियांचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाप्रमाणे 12 वर्षापूर्वी खासदार आमदारांच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मागणी केल्यामुळे 12 वर्षापूर्वी ते काम चालू झालं आणि आता ही अवस्था आपण पाहताय. गोव्याच्या हद्दीपासून वाखेड लांजापर्यंतचं काम जवळजवळ 90% झालेलं आहे. परंतु वाखेडपासून आज पाहिलं आपण पनवेलपर्यंतची दुरावस्था काय ती लक्षामध्ये आलेली आहे. मागच्या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून आम्ही सर्व कोकणातल्या आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला अनुसरून बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी आम्हाला ती सकारात्मक उत्तर दिलं. त्यानंतर सह्याद्रीवरती त्यासंबंधीची बैठक झाली आणि बैठकीनंतर आज त्यांनी कालपासून दौरा चालू केलेला आहे पनवेलपासून गोव्याच्या हद्दीपर्यंत. नक्की मला आशा आहे की बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून ज्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि ती कामं टप्प्याटप्प्यामध्ये पूर्ण होतील मला विश्वास आहे. इथल्या असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्याबरोबर बसून त्याच्यामध्ये सोल्युशन्स काय निघाले पाहिजेत त्या सोल्युशन्सच्या संदर्भातली चर्चा ही आम्ही सर्व लोकप्रतिनिधी म्हणून कोकणातले लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वांनी त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. हे मी सभागृहामध्ये सर्वांना आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ती सगळी मंडळी आली होती आणि मला असं वाटतं की सर्वजणांनी एकत्र या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं तर नक्कीच फायदा होईल. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी लवकर शिष्टमंडळ दिल्लीला जाईल आणि या प्रकल्पाला समर्थन देणारे राजन साळवी लवकरच समर्थकांच्या गटात जातील असं सूचक वक्तव्य प्रमोद जठार यांनी केलं. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय रवींद्रजी चव्हाण, माननीय नारायणराव राणे साहेब आणि उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली लवकरच शिष्टमंडळ दिल्लीत भेट देईल आणि हा प्रकल्प होणार आणि समर्थन करणारे राजन साळवी सुद्धा लवकरच या समर्थकांच्या ग्रुपमध्ये असतील. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधलाय. शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत युती करणं म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असा टोला लगावलाय. तसंच काँग्रेसची परिस्थिती बुडत्या जहाजासारखी झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यावरून फडणवीसांनी हे भाष्य केलंय. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युती झालेली आहे. शिवसेनेचं म्हणणं की आमची ताकद वाढलेली आहे. मी याला एवढंच म्हणेन, विनाशकाले विपरीत बुद्धी. काँग्रेसची परिस्थिती बुडत्या जहाजासारखी आणि त्यामुळे अनेक लोक आता काँग्रेस सोडत आहेत, पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर यापेक्षा जास्त बोलणं काही योग्य नाही. संभाजी ब्रिगेडनं आता भाजपला या संदर्भात टोला लगावलेला आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीमुळे भाजपची झोप उडाली आहे असं म्हणत त्यांनी हा टोला लगावलाय. संभाजी ब्रिगेडची एवढी भीती का वाटते? झेंडूबाम घेऊन ठेवा, कारण तुमची अजून झोप उडाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदेंनी.
मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपतींचं नेतृत्व आम्हाला नको अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली आहे। सरकारनं बोलवलेल्या बैठकीत छत्रपती संभाजीराजेंनी समन्वयकांना बोलू न दिल्यानं औरंगाबादेत समन्वयकांनी त्यांचा जाहीर विरोध केलेला आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा सन्मान करतो, मात्र छत्रपती संभाजी महाराजांचं आम्हाला नेतृत्व मान्य नसल्याची मराठा क्रांती मोर्चानं भूमिका घेतली। मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व कोणीही नाही आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातून तो सुरू झालेला आहे। आम्ही सगळे त्या मोर्चाचे शिलेदार आहोत आणि जोपर्यंत आमच्यासोबत सांगोपांग व्यवस्थितरित्या चर्चा होते, आमचे ज्येष्ठसुद्धा या ठिकाणी आहेत, जर होणार नसेल, त्यांचा वारंवार जर अवमान होणार असेल आणि जवळचा एखादा माणूस हाताशी धरून जर तुम्ही त्या नेतृत्वाला पुढं करून जर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायचा जर प्रयत्न करत असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला पळता भुई थोडी होईल। अशा प्रकारे तुमची अवस्था आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। मनसेनं हलाल विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। हलाल पद्धतीनं आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय। जमात उलेमा हिंद यासारख्या अतिरेकी संघटनातील लोकांच्या केस लढण्यासाठी हा पैसा वापरला जातोय असा आरोप मनसेकडून करण्यात आलाय। कत्तल करणारी व्यक्ती ही मुस्लिम असावी अशी जणू प्रथाच पडतीये, त्यामुळे वाल्मिकी आणि खाटीक समाजातील लोकांचं नुकसान होतंय। या विरोधात आधी लोकांमध्ये जनजागृती करू, नंतर आंदोलन उभं करू असा इशारा मनसेनं दिलाय। हे हलाल जिथे कटिंग होतं की ज्या ज्या हॉटेलमध्ये हलालचं मीठ मिळतं तिथे आतमध्ये सुद्धा कट करणारा हा मुस्लिमच लागतो त्यांना, कारण हिंदू धर्माने कट केलेलं त्यांना चालत नाही। ते हे सगळ्या गोष्टीशी इतके कट्टर आहेत, तर आपण त्या गोष्टी काय ॲक्सेप्ट करायच्या? म्हणजे हा नुसता धर्माचा विषय नाही, हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामाचा विषय आहे, हा दहशतवादांशी संबंधित विषय, अनेक त्याला अँगल्स आहेत। तर ह्याच्यावर आपण सगळ्यांनी मिळून बोललं पाहिजे आणि ह्याच्या विरोधात एक लढा उभा केला। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत बेस्ट उपक्रम आणि महापालिका भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा झाल्याचा आरोप केलाय। गुजरातच्या कंपनीला बेस्टचं कॉन्ट्रॅक्ट का दिलं? गुजरातच्या नावानं समोर बोंबा मारायच्या आणि त्यांनाच कामं देता? गुजरातच्या कंपन्यांना मातोश्री संरक्षण देते का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। कंत्राटी कर्मचाऱ्यांची पालिका आणि बेस्ट प्रशासन जबाबदारी घेत नाहीये। बेस्टला पालिकेत विलीन करण्याचं आश्वासन माजी मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, त्याचं काही झालं नाही असा घणाघात देशपांडेंनी केलाय। त्याचबरोबर बीएमसी आणि बेस्टला त्यांनी 5 सप्टेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला असून त्यानंतर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय। बेस्ट उपक्रम आणि महानगरपालिका हा भ्रष्टाचाराचा फार मोठा अड्डा या ठिकाणी तयार झालेला आहे। बीएसटीनी 5 कंपन्यांना कंत्राटावर कामं दिली होती की त्यांनी त्या बसेस चालवायच्या होत्या। हे सगळे कॉन्ट्रॅक्टवरचे कामगार आहेत। गेल्या वर्षभर यांना पगार मिळालेला नाही। बीएसटी भवन कुलाबा येथे 1 मिनिट सुद्धा लोकेश चंद्रा यांना आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये बसू देणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल। ठीक आहे, जा ना। बेस्टचे सनदी अधिकारी म्हणून चेअरमन बसलेले आहेत, तिच्या सनदी अधिकारी, त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे बोला। कारण काय आता तुम्हाला उठ सूट सगळ्यातच भ्रष्टाचार दिसतोय। सौ चोवे खाके बिल्ली चली हज, तसे प्रकार आता सगळीकडे चालले। भोसरीच्या भूखंड प्रकरणी पुणे अँटी करप्शन विभागाच्या वतीनं नव्यानं चौकशीची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे। खडसेंच्या या आधी अनेक वेळा चौकशा झाल्या। 18 महिन्यांपूर्वी क्लोजर रिपोर्ट सादर करून या प्रकरणात कुठलंही तथ्य नसल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं। असं असताना अँटी करप्शनकडून पुन्हा नव्यानं चौकशीची मागणी करण्यात आली आहे आणि या तथ्य काय काढणार असा सवाल एकनाथ खडसेंनी उपस्थित केलाय। तसंच केवळ छळ करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही एकनाथ खडसेंनी केलाय। भोसरीच्या भूखंडाच्या बाबत अनेक वेळा चर्चा झाली, चौकशा झाल्या। यापूर्वी सुद्धा 2 वेळा अँटी करप्शन विभागाची चौकशी झाली। अँटी करप्शन विभागाने पुण्याच्या याच्यामध्ये जवळपास 18 महिने आधी
क्लोजर रिपोर्ट सादर केला की या प्रकरणामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि ईडीच्याही माध्यमातून याची चौकशी सुरू आहे. आता परत या प्रकरणाची चौकशी करत आहे. एकंदरीत जर क्लोजर सादर केलेलं आहे की याच्यामध्ये तथ्य नाही तर नव्यानं आणखी काय तथ्य काढणार आहे, परंतु एकंदरीत हा छळ करण्याचा प्रकार आहे. यानंतर बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची आहे. दौंडमधील रेल्वेच्या माल धक्क्यामध्ये माथाडी कामगारांच्या घोटाळ्याची बातमी आता पुणे माथाडी बोर्डानं घेतलेली आहे. दौंड रेल्वेच्या माल धक्क्यामध्ये माथाडी कामगारांच्या जागी आता परप्रांतीय कामगारांकडून काम करून घेतलं जातं होतं याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली. त्यानंतर आता संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. माथाडी बोर्डाचे चेअरमन आणि सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी याबद्दलचे संकेत दिले. दौंड तालुक्यामध्ये असणाऱ्या रेल्वेच्या मालधक्क्यामध्ये न्यूज 18 लोकमतने स्टिंग ऑपरेशन करून जे अनोंदित कामगार आहे आणि जे माथाडी कामगारांचे जे काही माथाडी कामगार आहे त्यांची फसवणूक करून बेकायदेशीर कामगार त्या ठिकाणी काम करत असल्याचं उघडकीस आणलं आणि त्यानंतर राज्याच्या विधानसभेमध्ये देखील हा प्रश्न गाजला. आपल्यासोबत कामगार आयुक्त आहे, सहाय्यक आयुक्त विशाल घोडके. काय सांगाल साहेब, तुम्ही आता विधानसभेमध्ये हा सगळा प्रश्न गाजला, तुम्ही या सगळ्या प्रश्नांकडे आता कारवाई करणार आहेत? TV 18 या न्यूज चॅनल द्वारे जेव्हा ही बातमी दाखवण्यात आली तेव्हा ह्या बातमीची दखल आमच्या कार्यालयाने वरिष्ठ स्तरावर घेतली आहे. विशेषतः पुणे माथाडी मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी ह्या बातमीची दखल घेऊन तत्काळ दुसऱ्या दिवशी जे क्षेत्रीय निरीक्षक आहेत त्यांना दौंड मालधक्का येथे व्हिजिट करण्याला पाठवलं होतं आणि तुम्ही ज्या बातमीमध्ये जे जे मुद्दे उपस्थित केले आहेत की तिथे अनोंदित माथाडी कामगारांकडून काम केले जाते, तिथल्या माथाडी कामगारांची मजुरी व लेवी मंडळात भरली जात नाही, याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. आणि तिथले जे हुंडेकरी आहेत ज्यांच्या दैनंदिन निदर्शनाखाली लोक काम करतात त्या हुंडेकरांना आणि रेल्वे प्रशासनाला दोघांनाही लेखी कळवण्यात आले आहे की ज्या ज्या माथाडी कामगारांनी जे काम केलं आहे त्या माथाडी कामगारांची मजुरी लेवी त्वरित माथाडी मंडळात भरावी, अन्यथा पुढील जी माथाडी अधिनियम 1969 नुसार जी कारवाई आहे ते आम्ही प्रस्तावित करू. किती दिवसांमध्ये हा सगळा आदेश तुम्ही दिला? किती दिवसामध्ये त्यांनी? ह्या तुमची बातमी आल्यानंतर तत्काळ व्हिजिट झालेली आहे आणि आता पहिली स्टेप जी आहे त्यामध्ये ही क्वासी ज्युडिशियल प्रोसेस आहे. कुठलीही माथाडी मंडळाचं लेवी रिकव्हरी करणे वगैरे, तर त्या विहित कारवाईमध्ये असा कुठला वेळ मर्यादित नाही आहे, पण लवकरात लवकर आम्ही ती पूर्ण करू. टिकटॉक स्टार सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी गोवा पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेत. सोनाली त्याच्या PA सोबत ज्या क्लबमध्ये गेली होती त्या क्लबच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. या क्लबच्या बाथरूममध्ये ड्रग्ज सापडलाय. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 4 अटक केली आहे. सोनाली फोगाटचा PA सुधीर सांगवान, सुखविंदर सिंग, कर्ली क्लबचा मालक आणि एक ड्रग्ज पेडलर यांना अटक करण्यात आली. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 40% मालमत्ता कर सवलतीच्या वसुलीचं भूत पुन्हा एकदा पुणेकरांच्या मानगुटीवर बसलंय. पूर्वलक्षी प्रभावाची टॅक्स वसुली तुर्तास लांबणीवर पडली आहे. मात्र आज ना उद्या हा भुर्दंड पुणेकरांच्या खिशावर पडणार आहे. पाहूया मालमत्ता टॅक्स वसुलीचा घोळ नेमका आहे तरी काय. मागील आठवड्यात तब्बल 60,000 पुणेकरांना अशा पद्धतीचे अतिरिक्त मालमत्ता कर वसुलीचे SMS आलेत. त्यामुळे पालिका प्रशासनाविरोधात प्रचंड रोष व्यक्त होतोय. मुदतीच्या आत नियमित कर भरलेला असतानाही वाढीव भुर्दंड का भरायचा असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. सामान्य माणूस मरून जाईल याच्यामध्ये. आज ज्या काही 60,000 ते 1,00,000 लोकांना या प्रकारचे SMS आलेत आणि ज्यांची अशा प्रकारची दिसती आहे थकबाकी, ती सगळी माणसं अवाक झाली. ही बहुतांश मध्यमवर्गीय आहेत. या सगळ्यांनी त्या कधीतरी जुन्या काळामध्ये फ्लॅट विकत घेतले आणि आज अशा प्रकारचे कर त्यांच्यावरती लादणं हे अन्यायकारक आहे. पानशेत फेम 40% मालमत्ता कर सवलतीचा घोळ नेमका काय आहे ते जाणून घेऊयात. सर्व पक्षीयांचा आग्रह होता की ही 40% कंटिन्यू ठेवावी. त्यामुळं 2018 असो, 2019 असो, 2020 असेल, 21 असेल, मला वाटतं गेली 3 वर्ष
तर हा टॅक्स काही 40% वसूल झाला नाही आणि त्याची थकबाकी आता वाढली. पुणेकरांनी रोष व्यक्त करताच पालिका आयुक्तांनी ही पूर्वलक्षी टॅक्स वसुली तुर्तास लांबणीवर टाकली. पण आज ना उद्या पुणेकरांवरती हा भुर्दंड पडणारच आहे, कारण कायद्यानंच टॅक्स वसुलीमध्ये 40% सवलत देता येत नाही असं राज्य सरकारच्या लोकलेखा समितीनं 2011 सालीच स्पष्ट केलं. तरीही रोष नको म्हणून वेळोवेळी पालिकेमध्ये ठराव करूनही ही वसुली लांबणीवरती टाकली जात होती. मात्र आता पालिकेत प्रशासक राज येताच ही थकबाकी वसुली सुरू झाली आहे. या घोळाला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय, तर उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचं भाजपनं सांगितलंय. महानगरपालिकेत 2017 ते 22 सत्ता होती ही पुणे शहर भाजपची. त्या काळात 1 ऑगस्ट 2019 जो कायदा केला किंवा जो काही नोटिफिकेशन काढलं त्याला विरोध करण्याचं काम सत्ताधारी भाजप जे काही पुणे शहरात होतं त्यांनी केलं नाही, किंबहुना त्या अध्यादेशाचा स्वीकार केला. मागच्या 4 वर्षाच्या थकबाकीचा जो काही बोजा पडतोय याला सर्वश्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि तत्कालीन भाजप सरकार जबाबदारी असा माझा थेट आरोप आहे. लगेच तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला. त्यांनाही सांगितलं गेल्या अनेक वर्षापासूनची करामध्ये सवलत ही पुणेकरांना आपण देत होतो 40% प्रमाणामध्ये, आणि त्याला जर ते नियमात होत नाही, बसत नाही, कायदा करावा लागेल तर राज्य सरकारने ते आता करावं. आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा जो काही हा प्रशासनानं कुणालाही विश्वासात न घेता डायरेक्ट आदेश काढले त्याला ताबडतोब स्थगिती द्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही केली. पुणेकरांना 40% कर सवलत पानशेत धरण फुटीनंतर मिळाली होती. 2011 पर्यंत ही सवलत सुरू होती. 2011 मध्ये लोकलेखा समितीनं सवलत रद्द केली होती. यापुढेही कायमस्वरूपी सवलत चालू ठेवण्यासाठी सर्व पक्षीयांकडून चाल ढकल सुरू आहे. त्यामुळे पुणेरी टॅक्सच्या घोळाला सर्वच पक्षाचे नेते जबाबदार आहेत. आता शिंदे फडणवीस सरकार पुणेकरांची यातून सुटका करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.